मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पदभरतीतील राहिलेल्या महत्त्वाच्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात याबद्दल माहिती बघणार आहोत. मुख्य म्हणजे आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा प्रकारची महत्त्वाची पदे यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यातून अर्ज आलेले आहेत. परंतु या परीक्षेच्या तारखा जाहीर नाहीत. जवळपास 7 ते 8 मंथ होऊन गेलेत फॉर्म भरून, पण यांचे वेळापत्रक विषय अजूनपर्यंत काहीच जाहीर नाही. नक्की पेपर कधी होणार हेही माहीत नाही. परीक्षा लांबण्याचे मुख्य कारण म्हणजेच पेसा केस. पेसा विभागातील जेवढे पण पदसंख्या होता त्याच्यासाठी म्हटलं तर आरोग्य सेवक झालं, ग्रामसेवक झालं, त्या आरक्षणानुसार पेशा विद्यार्थ्यांनाच इथं अर्ज करता येत होता आणि त्यांच्यामुळे ही एक्झाम अजून लांबणीवर गेली. म्हणून विभागाने नोटिफिकेशन दिलं होतं की विभागातील अर्ज वगळता बाकी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी. म्हणूनच अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा घेण्यात आली होती पेसा क्षेत्र वगळता. अशाच प्रकारे ग्रामसेवक व आरोग्यसेवक एक्झाम घेणार होते, परंतु मधातच आचारसंहिता आली आणि आचारसंहितेमुळे ह्या परीक्षा अजून खोळंबल्या. तर नक्की आता एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते, अपडेट याबद्दल काय अपडेट आहे ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ही बघा, झेडपी ग्रामसेवक रिक्रुटमेंट 18 जून 2024 म्हणजे ही टेंटेटिव्ह डेट आहे. या डेटला ही एक्झाम होऊ शकते. म्हणजे 10 ते 18 जूनच्या मधामध्ये एक्झाम होऊ शकते आणि IBPSचं जे सेंटर्स आहेत ती पण याच कालावधीमध्ये खाली आहेत. तर नक्की या कालावधीमध्ये ही एक्झाम होऊ शकते. अजून ते ही एक्झाम लांबवू नाही शकत, कारण आता समोर विधानसभेचे पण इलेक्शन आहेत, तर त्यांना ही एक्झाम घ्यावीच लागेल आणि त्याच्यासाठी IBPSचे सेंटर पण खाली असायला हवे. तर ह्या शेड्यूलमध्ये 10 ते 20 या शेड्यूलमध्ये IBPSचे कोणती पण एक्झाम नाही. म्हणून ही दाट शक्यता आहे की ग्रामसेवकची एक्झाम 10 ते 18 जूनच्या मधामध्ये होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता गाफील राहू नका. परीक्षा होणार म्हणजे होणार. चला उठा आणि आता तरी लागा तयारीला, कारण स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढली आहे. तुमचे एक दिवस महत्त्वाचे आहे. तुम्हाला खूप टाइम मिळालं होतं परीक्षेला, पण खूप विद्यार्थ्यांनी नक्की परीक्षा होणार की नाही या पेचात असून अभ्यासाकडे दुर्लक्ष केला. परंतु आता तरी तुमच्याकडे एक महिन्याचा कालावधी आहे. आता जवळपास 10 तारीख म्हटलं तर एक पेक्षा पण कमी महिन्याचा कालावधी आहे. जर तुम्ही प्रॉपर नियोजन केला तर नक्की तुम्हाला यश मिळेल. या चॅनलवर तुम्हाला ग्रामसेवक, आरोग्यसेवक परीक्षांविषयी महत्त्वाची अपडेट दिली जाणार आणि मी तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन, ज्यातून तुम्हाला तुमच्या एक मार्क्स वाढवण्यात मदत होणार. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येणार. या परीक्षेची अपडेट तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लागा तयारीला. थँक्यू.